नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययनाची पॉडकास्टची सिरीज गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत आहोत आणि आज बघता बघता आपल्या या सिरीजचा 28वा दिवस या ठिकाणी आलेला आहे. आपण या 28व्या दिवशी बघणार आहोत ग्रामगीतेतील 28वा अध्याय प्रार्थना व विश्वधर्म. हा अध्याय प्रेमधर्म स्थापन पंचकातील आहे. प्रार्थना व विश्वधर्म या अध्यायाचे आदर्श म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी श्री संत साईबाबा यांची प्रतिमा अगदी अध्यायाच्या सुरुवातीला ठेवलेली आहे आणि संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 109 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, हा अध्याय छान पद्धतीने समजावून घेऊया. सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. कोणता? की ज्यांचे देव वेगळे, प्रार्थना करायच्या पद्धती वेगळ्या आहेत, श्रद्धा वेगळ्या, असे लोक एकाच छताखाली एकत्र प्रार्थना कशी करू शकतील? हो, आणि अनेकांना तर भीती वाटते. तीच की दुसऱ्या धर्माच्या माणसासोबत बसल्याने आपला धर्मच भ्रष्ट होईल, आपलं वेगळेपणच संपून जाईल. मग यावर उपाय काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे एक खूप महत्वाचा स्रोत आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. आणि त्यातलाही 28वा अध्याय प्रार्थना व विश्वधर्म. हो, यात तुकडोजी महाराजांनी जो सर्व धर्म समन्वयाचा विचार मांडलाय आणि सामुदायिक प्रार्थनेचं महत्त्व सांगितलंय, ते आजही तितकंच लागू होतं. अगदी. त्यांनी एक जबरदस्त मुद्दा मांडलाय की आपण देश, भाषा, चालीरीती, धर्म याचे इतके बुरखे पांघरले आहेत की आतलं आपलं मूळ माणूस पण आपण विसरून गेलो आहोत, हरवून बसलो आहोत एक प्रकारे. बरोबर. चला तर मग आज हे बुरखे थोडे बाजूला सारून आत काय दडलंय ते पाहूया. नक्कीच. तर ग्रामगीतेमध्येही गावकऱ्यांनी महाराजांना हाच प्रश्न विचारला होता की नाही, की प्रत्येकाची वाट वेगळी, देव वेगळा, मग सगळे एकत्र कसे बसणार? हो, आणि दुसऱ्याच्या प्रार्थनेत सामील झालो तर आपला धर्म बुडाल्यासारखं वाटतं. यावर काय करावं? आणि यावर त्यांनी दिलेलं उत्तर खरंच विचार करायला लावणार आहे. हो, आणि त्या उत्तराची सुरुवातच खूप वेगळी आहे. महाराज म्हणतात, खरी समस्या बाहेर नाहीये, ती आपल्या समजुतीमध्ये आहे, आपल्या मनात. आपल्या मनात. आपल्याला वरून जगात अनेक धर्म दिसतात, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सीख, बौद्ध, जैन. पण या सगळ्यांचं वर्म म्हणजे सार, म्हणजे त्याचा मूळ उद्देश. अगदी बरोबर. मूळ उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे संपूर्ण विश्वाचं धारण पोषण व्हावं आणि जगातल्या प्रत्येक माणसाला शांती मिळावी. वाह! म्हणजे ते असं म्हणतायत की धर्माचं जे बाहेरील पॅकेजिंग आहे ते वेगळं दिसलं तरी आतला माल एकच आहे. अगदी तसंच ते पुढे जाऊन म्हणतात की महम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महावीर किंवा श्रीकृष्ण, हे सगळेच धर्मप्रवर्तक. हो, यापैकी कोणीही फक्त एका देशासाठी, एका समाजासाठी किंवा एका विशिष्ट गटासाठी काम केलं नाही. त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण मानवजात होतं. अगदी. त्यांनी कधीच माझे लोक आणि तुमचे लोक असा भेद नाही केला. त्यामुळे हिंदूंचा देव फक्त हिंदूंनाच वाचवतो आणि मुसलमानांचा देव फक्त मुस्लिमांनाच तारतो, असं मांडणं म्हणजे आपल्या विचारांची संकुचितता आहे. बरोबर. आपण देवालाच आपल्या छोट्या चौकटीत बंद करून टाकतो. ही कल्पनाच किती सुंदर आहे की मुळात आपण सगळे एक आहोत आणि ईश्वर एकच आहे. कोणी त्याला अल्लाह म्हणतं, कोणी गॉड, कोणी अर्हत, तर कोणी देव. पण मग मनात लगेच प्रश्न येतो, जर सत्य इतकं सोपं आहे तर मग जगात इतके भेद, इतकी विभागणी निर्माण झालीच कशी? माणसे एकमेकांपासून तुटली का? आणि याच प्रश्नाचं उत्तर घेताना महाराज म्हणतात की इथेच खरी गडबड झाली. कुठे? लोक धर्माची मूळ व्याख्याच विसरून गेले. धर्म म्हणजे काय तर धारयती इति धर्म, म्हणजे जी व्यवस्था सगळ्यांना धारण करते, टिकून ठेवते. पण लोकांनी काय केलं? काय? देश, भाषा, हवामान आणि परिस्थितीनुसार बदललेल्या चालीरीती आणि राहणीमानालाच धर्म समजायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे एका प्रकारे कल्चरल आयडेंटिटीलाच रिलिजियस आयडेंटिटी समजण्याची चूक झाली. अगदी बरोबर. महाराज या बाह्य गोष्टींना बहिरंग म्हणतात. कोण कसे कपडे घालतं, कोणती भाषा बोलतं, काय खातं पितं, यालाच लोकांनी धर्म मानला. हे तर खूपच मूलभूत निरीक्षण आहे. हो ना. ते एक इतकं सुंदर आणि जमिनीवरचं उदाहरण देतात. ते म्हणतात,
अरे मुस्लिम किंवा ख्रिश्चन काही आकाशातून थोडेच आले आहेत. बरोबर. ते याच पृथ्वीवरचे आहेत. सगळ्यांची शरीरं पंचमहाभूतांची म्हणजे माती, पाणी, हवा, अग्नी, आकाश यांनीच बनलेली आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात एकच ज्योत आहे. आणि सगळ्यांच्या अंगात एकच शक्ती सळसळते. मग भिन्नता आली कुठून? वा, म्हणजे हा विचारच किती वेगळा आहे. आपण सहसा धर्म म्हणजे काय तर पूजा पद्धती, सण, नियम ह्याच गोष्टी समजतो. पण महाराज म्हणतात की हे सगळं बाहेरचं आहे, धर्माचं पॅकेजिंग आहे, आतला माल नाही. बरोबर. ते म्हणतात की हे भेद म्हणजे केवळ वरवरचे भुरके आहेत जे आपण ओढून घेतले आहेत. आणि आतला मूळ मानवधर्म तो एकच आहे. आणि तो धर्म काय सांगतो तर इतरांचं सुखदुःख आपल्यासारखं जाणावं आणि सर्वांशी उपकारकतेने म्हणजे मदतीच्या भावनेने वागावं. बस. इतका सोपा आहे खरा धर्म. इतकाच. हे ऐकायला खूपच आदर्शवादी आणि छान वाटतं. पण मग जगात इतके धार्मिक संघर्ष, इतकी युद्ध का झाली, धर्माच्या नावावर इतका रक्तपात का झाला? बरोबर. हे बुरके इतके घट्ट कसे झाले की आतला माणूसच दिसेनासा झाला? ग्रामगीतेत याचं काय विश्लेषण आहे का? हो, आणि महाराज यावर थेट बोट ठेवतात. ते म्हणतात जेव्हा धर्माची मूळ मानवतेची व्यवस्था लोकांना सांभाळायला अपुरी पडू लागली तेव्हा गटवृत्ती निर्माण झाली. गटवृत्ती म्हणजे गटबाजी. गटबाजी सुरू झाली. आपण आणि ते असं सुरू झालं. जे एक अखंड विश्व होतं त्याचे तुकडे पडले. म्हणजे एका मोठ्या झाडाच्या फांद्या तुटून वेगळ्या झाल्या आणि प्रत्येक फांदी स्वतःलाच पूर्ण झाड समजू लागली. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं. या फांद्यांनाच धर्मवृक्ष मानून हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, शीख अशी वेगवेगळी नावं पडली. आणि ही गटबाजी वाढतच गेली असेल. इतकी वाढली की पुढे तर प्रत्येक घराचा, प्रत्येक कुळाचा वेगळा धर्म तयार झाला. पण सर्वात धोकादायक वळण तेव्हा आलं जेव्हा या धर्मात राजकारण शिरलं. अच्छा, इथेच खरा धोका निर्माण झाला. हो. ग्रामगीतेनुसार जेव्हा धर्म राजकारणाचं साधन बनतो तेव्हा तो सेवाधर्म राहत नाही, तो सत्ताधर्म बनतो. म्हणजे मग प्रश्न माझा देव श्रेष्ठ की तुझा हा नसतो. नाही, प्रश्न असतो माझ्या गटाकडे सत्ता आहे की तुझ्या. संख्याबळ हेच सत्य मानलं जाऊ लागतं. आणि सेवा करणं हे धर्माचं लक्षण विसरून लोक राज्य करणं हेच मोठेपण मानू लागले. अगदी. आणि मग बळी तो कानपिळी हा जो निव्वळ अधर्म आहे तोच धर्म म्हणून मिरवला जाऊ लागला. धर्म हे लोकांची सेवा करण्याचं साधन न राहता सत्ता मिळवण्याचं एक हत्यार बनलं. जेव्हा तुम्ही म्हणता की धर्म एक हत्यार बनलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर इतिहासातली अनेक उदाहरणे येतात. ग्रामगीते त्याचं स्वरूप अधिक स्पष्ट करण्यासाठी काही विशिष्ट घटनांचा उल्लेख आहे का? हो, महाराज काहीही हवेत बोलत नाहीत, ते स्पष्ट उदाहरणं देतात. जसं की ते म्हणतात जेव्हा मुस्लिमांनी राज्य केलं तेव्हा त्यांनी देवळं पाडून मशिदी उभारल्या. त्यांची सत्ता गेल्यावर काही हिंदूंनी सूड म्हणून मशिदी पाडल्या. आणि जेव्हा ख्रिश्चनांचं वर्चस्व आलं तेव्हा त्यांनी चर्च वाढवले. महाराज म्हणतात हा धर्मविचार नाही, हा निव्वळ शक्तीचा व्यवहार आहे. सत्तेचा खेळ आहे हा. हो, सत्तेच्या जोरावर दुसऱ्याच्या श्रद्धास्थानांना चिरडणं, निरपराध मानवांचा संहार करणं हे कोणताही धर्म शिकवत नाही. खरा धर्म तर सुव्यवस्था, शांती, न्यायप्रियता आणि अहिंसा शिकवतो. सत्तेच्या खेळात धर्माचा मूळ आत्माच हरून गेला. अगदी. म्हणजे समस्या खूप खोलवर रुजलेली आहे. गटबाजी, राजकारण आणि सत्तेचा खेळ. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी, ही विभागणी संपवण्यासाठी तुकडोजी महाराजांनी कोणता मार्ग सुचवलाय? काहीतरी व्यावहारिक उपाय सांगितलाय का? हो, आणि हा उपाय अत्यंत व्यावहारिक आणि आजही लागू होणारा आहे. त्यांनी सामुदायिक प्रार्थना हा मार्ग सांगितला आहे. एक मिनिट, सामुदायिक प्रार्थना म्हणजे ज्यांच्या मनात एकमेकांबद्दल इतका द्वेष आणि अविश्वास भरला आहे ते फक्त एकत्र प्रार्थनेला बसल्याने लगेच बदलतील का? हे थोडं भाबडेपणाचं वाटत नाही का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि महाराजही हे जाणतात. म्हणूनच ते म्हणतात की ही प्रार्थना म्हणजे कोणतीही एक पोलादी चौकट नाही ज्यात सगळ्यांना बळजबरीने बसवायचं आहे. मग त्याचा मुख्य हेतू काय? या प्रार्थनेचा मुख्य हेतू देवाला काहीतरी मागणं नाही तर लोकांनी एकत्र येणं हा आहे. अच्छा. एकमेकांना समजून घेणं हा आहे. ते म्हणतात एकमेकांच्या हृदयाला स्पर्श केल्याने आत्मीयता वाढेल आणि त्यातून प्रेम निर्माण होईल. आणि त्यांच्या मते
धर्म, पंथ आणि देशांची भांडणं प्रेमाशिवाय मिटणार नाहीत. मिटणारच नाहीत. म्हणजे प्रार्थनेच्या माध्यमातून मन जोडण्याची ही एक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. ही एक प्रक्रिया आहे. महाराज सुचवतात की सुरुवातीला जरी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या देवाची प्रार्थना केली तरी चालेल. म्हणजे कोणी राम म्हणेल, कोणी रहीम, कोणी गॉड म्हणेल, काही हरकत नाही. पण जेव्हा एकाच ठिकाणी बसून हे सगळे आवाज एकत्र घुमतील तेव्हा हळूहळू एकमेकांच्या श्रद्धांबद्दल आदर वाढायला लागेल. आणि भीती कमी होईल. भीती कमी होईल, परकेपणाची भावना जाईल. यातूनच प्रत्येक धर्म आपणासारखा म्हणजे प्रत्येक धर्म आपल्याच धर्मासारखा आदरणीय आहे ही भूमिका तयार होईल. आणि एकदा काही भूमिका तयार झाली की विश्वशांतीचा मार्ग आपोआप सोपा होईल. हो ना. म्हणजे हा बदल थेट गाव पातळीवरून लोकांच्या मनातून सुरू करण्याची ही एक साधना आहे. बरोबर. मोठमोठी तत्वज्ञानं सांगून किंवा कायदे करून लोकांच्या मनातला द्वेष काढण्यापेक्षा हा एक जास्त सोपा आणि प्रभावी मार्ग वाटतो. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आहे. हे तत्वज्ञान लोकांच्या मनात रुजवल्याशिवाय पंथद्वेषाचं उच्चाटन होणार नाही. आणि प्रार्थनेतून ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. अगदी. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून हे तत्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवणं, ते लोकांच्या अनुभवाचा भाग बनवणं सोपं आहे. ते केवळ बौद्धिक पातळीवर राहत नाही, ते भावनिक पातळीवर उतरतं. आणि म्हणूनच त्यांनी हे काम गावागावातून सुरू करायला सांगितलं. हो, म्हणूनच तुकडोजी महाराज सगळ्यांना आवाहन करतात की अरे थांबू नका, या कार्याला गावोगावी लागा. वा. कारण जेव्हा प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत लोक मनाने एकत्र येतील, जेव्हा धर्मसमभाव निर्माण होईल, तेव्हा देश आणि विश्व बदलायला वेळ लागणार नाही. तेव्हाच पृथ्वीला स्वर्गाचं वैभव प्राप्त होईल, असं ते म्हणतात. त्यांची कल्पना ग्लोबल विलेजची होती, पण त्याची सुरुवात विलेजपासूनच होती. अगदी बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. तुकडोजी महाराजांचा विचार क्रांतिकारक आहे. हो. ते असं म्हणत नाहीत की सर्व धर्म सारखे आहेत. ते म्हणतात की धर्म, भाषा, देश हे वरचे बुरखे आहेत. आतला माणूस हाच खरा धर्म आहे. आणि हा फरक खूप मोठा आहे. हो. बाह्यभेद, चालीरीती आणि सत्तेच्या लोभामुळे माणसे विभागली गेली. आणि यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थना ही केवळ एक पूजा किंवा कर्मकांड नाही. नाही, ते एक शक्तिशाली सामाजिक साधन आहे. तुटलेली मनं जोडणारं, एकमेकांबद्दलचा अविश्वास दूर करून आदर आणि प्रेम निर्माण करणारं एक माध्यम आहे. अगदी खरं. आणि जाता जाता एक विचार. ग्रामगीतेत सांगितलेला हा गावोगावी धर्मसमभाव साधण्याचा मार्ग केवळ 70-80 वर्षांपूर्वीच्या गावांपुरता मर्यादित होता का? की आजच्या काळातही तो तितकाच प्रभावी ठरू शकतो? हो. आजच्या काळात जिथे समाज सोशल मीडियामुळे, राजकीय ध्रुवीकरणामुळे विभागला गेला आहे, त्या जागतिक संघर्षांवर आणि विभागलेल्या समाजावरही तो तितकाच प्रभावी उपाय ठरू शकतो का? एकत्र बसून एकमेकांना समजून घेण्याची ही कल्पना आजच्या डिजिटल जगात कशी लागू करता येईल? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. धन्यवाद मंडळी. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. त्यासोबतच लाईक आणि भरपूर शेअर करा. तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.